32 झालेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार आता जेवणाची वेळ झाली आहे रात्रीची. अतिश सर, इफ आय एम नॉट रॉंग, कारण 8:30-9 वाजता आपण जर का बघितलं गेलं तर भरपूर उशीर झालाय. वेळेचं बंधन असणं गरजेचं असणार आहे. वेळ खरं तर कुणासाठीही थांबणार नाहीये, म्हणून आपण सूचित करूया की चला आपण ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर उतरा प्लीज. चला, आणि आता कोणताही विलंब न करता आपल्याला मॅच मात्र मी म्हणेन कुठलाही खंड न पाडता, एक्स्ट्रा टीम मीटिंग न घेता आपल्याला सुरुवात करायची आहे. करूया आपण पुन्हा एकदा प्रारंभ, आणि प्रारंभी दोन्ही टीम्सना आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन संघ एकमेकांसमवेत एकमेकांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी टाळ्यांच्या गजरानं करूया आजच्या या रात्रीला आपण प्रारंभी गुड लक टू बोथ द टीम्स. टीम लियाना जियांश अँड योग 11 टीम बामन डोंगरी वर्सेस वेदांत 11 टीम घनसोली फ्रॉम नवी मुंबई. And the game is on. And the first ball, Aditya Padil, Raftar ke Saudagar, switch and premeditated. A magnificent dream start from Mr. NMPL. Rahul Shetty gets up the mark with your 6. पहिल्याच बॉलवर आक्रमकता पाहायला मिळाली आणि डीजे मास्टरनं गाणं छान सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रतिबिंबित आणि महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, त्यांच्या प्रतिमेला आपण नमन करूया. जाऊया मॅच कडे. यावेळेला फसलाय बॉल हवेमध्ये. दॅट शुड बी टेकन and easy, a soft dismissal. घाई झाली. राहुल शेट्टी मोठा मासा गळाला लागलाय. इट्स अ बिग विकेट इन द मॅच and it can be a crunch moment. फलंदाज क्रमांक 1 राहुल शेट्टी back to the dugout. राजधानीवरती पहिला फलंदाज बाद झालाय. राहुल शेट्टी. आदित्य पाडेल पुन्हा एकदा त्याची दाहकता
त्याची अचूकता, त्याची कंट्रोल बॉलिंग, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. कमालीचं कमबॅक करून दिले. यावेळेला आउट स्विंगिंग बॉल इन डावखोऱ्या, त्याच्या फलंदाजाला थोडा बाहेर निघून गेलाय हा बॉल. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये पनवेल टेनिस क्रिकेटची ही नामांकित वाहिनी आपल्याला काय दाखवते आणि कॅमेरामॅननं काय टिपलंय. बॉल रिलीज झालाय आणि अगदी आपण पाहिलं अनएक्सपेक्टेड बाउन्स, सरप्राईज केलं. यावेळेला अवे फ्रॉम द रीच, इथेही हाही बॉल डॉट गेलाय. गुड बॉलिंग, क्लीन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गुडलँड स्पॉटच्या अगदी अलीकडे. आणि मी म्हणेन याही वेळेला सलगचे 2 चेंडू डॉट काढण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज आदित्य पाटील आणि आदित्य पाटीलची ही धारदार गोलंदाजी फलंदाजाला या विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मात्र देता आलं नाहीये. रितेश पाटील एक मी म्हणेन हार्ड हिटर फलंदाज आहे, प्रश्नाचं उत्तर मिळणार. याही वेळेला बॅट अगोदरच फिरली आहे, पेस ऑफ केलाय, सलगचा 4था चेंडू डॉट फेकलाय. टीम बामण डोंगरे म्हटलं की मग नेहमीच त्यांच्या प्रत्येक खेळाडूच्या मनात आणि खरं तर चेहऱ्यावर विजयाचा वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. मनात नेहमी विजयाची आस असावी. यावेळेला ड्राईव्ह केले बॉल, दॅट शुड बी टेकन, देर इज अ चान्स. आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 2 रितेश पाटील अंडर खरं तर मी म्हणेन प्रेशर स्ट्रगल करत होता. आणि पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल खरं तर पुल करत असताना फटका फसलाय आणि झेल मात्र टिपला गेला. आणि बॅट्समन क्रमांक 2 झालेली ही पडझड वेदांत 11 घणसोली या टीमची. सहा धावा 2 गडी बाद झालेली ही पडझड आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आता संयम तुम्हाला दाखवावा लागेल. संयम ढासळला की आठवावे शिवराय. शिवराय कर्तृत्वाचा डोंगर, शिवराय संयमाचा पाझर, शिवराय विचारांचा सागर. या भूमंडली ऐसा राजा पुन्हा होणे नाही, ना भूतो ना भविष्यती. वातावरण फार छान आहे, अगदी आल्हाददायक, संगीतमय. खरं तर काही रचना ज्या खरं तर ऊर्जेचा स्तोत्र बनतील आज रात्रीमध्ये. आणि आजची रात्र पुन्हा एकदा हवीशी वाटेल ते सर्वांनाच. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आणि त्या खेळाची मजा औरच असते. आणि ती मजा, तो खेळ आपण एन्जॉय करतोय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अँड वी ऑल आर एन्जॉईंग काँग्रेस चषक 2025 ची भव्य दिव्य आणि मानाची स्पर्धा. स्पर्धेचं अंतिमचं रात्र आणि अंतिमच्या रात्रीमधील पहिली मॅच. कुंदन पारकर ड्राईव्ह केल्या बॉलला अजून एक विकेट अँड सलग या मॅच मध्ये डॉट बॉल आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जीत खोत आलाय. आणि जीत खोतनं पहिल्याच बॉलवर ट्रॅप केला आणि कुंदन पारकरला बाद आणि परतावून लावलंय. संघाची 4थी विकेट, 3री विकेट तंबूच्या आश्रयाला.
कुठेच नादच नाहीये, तिथे कंपॅरिझनच नाहीये. कारण गनिमी कावा हे युद्धतंत्र त्यांनीच लॉन्च केलं आणि आज खरं तर अनेक मॉडर्न डेव्हलप कंट्रीजमध्ये गनिमी कावा हे युद्धतंत्र वापरलं जातं. जरूर चर्चा होईल आमच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासा परिपूर्ण भरपूर अभ्यास असणारे नामवंत समालोचक अतिश पाटील सर आहेत. थोडी चर्चा आपण करू जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, कारण महाराजांचे विचार जपले पाहिजे. हा बॉल वाईट यावर खातालाय पाहूया. हा ही बॉलवर खरं तर फटका सजवता आला नाहीये. थोडं मॅचवर आपण फोकस करूया. रसिक प्रेक्षक जोडले गेलेत. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ब्रॉडकास्ट करतो ही संपूर्ण स्पर्धा. ओव्हर द विकेटनं हा मारा करत असताना किती ती भेदकता, किती ती अचूकता, स्टंप लाईनला नव्हे तर व्हाईट लाईनच्या अगदी अलीकडे बॉल रिलीज केलाय. हा ही बॉल गुडलँड स्पॉटवर आदलेला आहे आणि इन स्विंग होत आहे. इन स्विंग न या खरं तर फलंदाजाला बीट केलंय. स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. खासदार चषक 2025 ची स्पर्धा कराव्याच्या क्रीडांगणावर झाली. तिथे जीत खोत आपल्याला पाहायला मिळालं नाही. तिथे बऱ्याच रसिकांनी जीत खोतची बॉलिंग थोडी मिस केली, कारण समोर फायनलमध्ये गोरसी सारखा संघ होता. पहिल्या काही 2 षटकांमध्ये सुरुवात फार छान झाली होती, फलंदाज बाद झाले होते, परंतु तिथे कुठेतरी उणीव भासली जीतची. आमच्या समेत 12th मॅन आहेत खरं तर टीम बामण डोंगरीचे. परिपूर्ण संघ आहे. मगाशी खरं तर तेजस दादाने सांगितलं की या आत्ताच्या सीझनच्या आमच्याकडे जवळजवळ 29+ ट्रॉफीज आलेल्या आहेत. चला आणि रसिक प्रेक्षक का तुम्ही मधून जाताय, थोडं बाहेरून जा प्लीज. ओ दे आर ऑल लेबर्स. येस, लेबर इंडस्ट्री. अर्थातच हिंदीमध्ये अनुवाद करायला हवा. अतिश पाटील सर आहेत आमच्या समोर. हो भैयाजी, देखो ये हुई ना बात. कहो किस रास्ते से आ रहे हो, आपको घडी घडी बोलना पडेगा. नाही, नक्कीच त्यांच्यासाठी ओहो सरप्राईज. आज पुण्याच्या खरं तर आपल्या याच भूमीतल्या याच मातीतनं ज्यांनी खरं तर फार छान समालोचनी आणि समालोचन क्षेत्रामधले अतिशय नम्र समालोचक अतिश पाटील सर. आपण कौतुक तोंडावर केलं तरी चालेल, मागे केलं तरी चालेल. आम्ही जिथे जिथे उरणच्या भूमीमध्ये जिथे जिथे आम्ही समालोचन करण्यासाठी जातो तिथे तिथे आम्हाला नम्र समालोचक मिळतात. पण त्या सर्व समालोचकांपैकी एक विनम्र असा चेहरा, एक विनम्र असं व्यक्तिमत्व, असा आवाज जर का कोणाचा असेल तर आम्ही हितेश म्हात्रे सरांचा जरूर नाम उल्लेख करू. याच मातीतले ते समालोचक आहेत. आज त्यांचाही आवाज कदाचित या स्पर्धेमध्ये आमच्या समोर ते जुळले जातील. त्यांचं आपण स्वागत करूया. हा बॉल खरं तर मध्येच आदलला होता. मी म्हणेन पेस ऑफ करायचं होतं. हातांची उंजली त्याच्यातला कंट्रोल थोडा निसटला आणि बॉल हा पिचवर आदलला आणि अगदीच पंचांनी इशारा केले हा व्हाईट बॉल असणार आहे. बऱ्याच अवधीनंतर 2 व्हाईट बॉल आले. धावा कशा येऊ द्या. वेदांत घणसोली संघ जिथे पिन ड्रॉप सायलेन्स आहे तिथे तुम्हाला हलकल्लोल पाहायचं आहे ना, मग षटकार चौकार यायला पाहिजेत. हाही बॉल वाईड असणार आहे आणि वाईट सलग 3 फेकले गेलेत. आणि या वाईटसाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि तुमच्याकडे फक्त एक रिव्ह्यू असणार आहे, बरोबर? तो घेतलाय. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये टेक्निकल टीमच्या सपोर्टनं आमचे पंच शेव्याचे या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. राजेंद्र घरत सर पाहतायत, शहानिशा करतायत, पडताळणी करतील. त्याच्यानंतर मात्र एक ट्रान्सपरंट डिसिजन काय असणार आहे, कारण आज ए पोल म्हटलं की मग भरपूर चर्चा. प्रत्येक एक चेंडू एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. प्रत्येक एक धाव एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते आणि प्रत्येक एका धावेचं महत्व आहे. म्हणूनच हा असणार आहे पंच व्हाईट बॉल. चला, व्हाईट बॉल आहे. लगेचच फिल्डिंग सेटअप झालेली आहे. तेजस दादांचं का कौतुक होतं, रिव्ह्यू घेतला परंतु एकही खेळाडू मैदानामध्ये एकत्र आला नाहीये. प्रोफेशनलिझम काय असतं खेळामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतं. स्पर्धा पाकिस्तान सुपर लीग सुद्धा होतात, स्पर्धा बांगलादेश प्रीमियर लीग सुद्धा होतात, स्पर्धा बिग बॅश लीग सुद्धा होतात. पण कौतुक कोणाचं होतं तर कौतुक होतं ते इंडियन प्रीमियर लीगचं. आणि रिव्ह्यू जो घेतला होता तो आता तुमचा तर तुम्ही गमावलाय. म्हणजेच एकच रिव्ह्यू होता तोही गमावलाय. एकही ड्राईव्ह अजूनही आला नाहीये असं फार कमी पाहायला मिळतं.
पण आता या मॅचमध्ये राहुल शेट्टीच्या बॅटमधनं जो षटकार आला त्यानंतर अजूनपर्यंत एकही एरियल अटॅक म्हणजेच एकही फटका सर्कलच्या बाहेर गेला नाहीये. हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु इथून पुढे थोडंसं मॅचमध्ये ॲक्सेलरेट करावं लागेल. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम वेदांत 11 घणसोली आपल्याला पाहायला मिळते. 3-9 डीजे. षटक क्रमांक 3 मध्ये आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल झालाय. म्हणजेच काय तर पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. पाहूया फिल्डिंगचं सेटअप कसं असणार आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनसाठी ड्राईव्ह केलं बॉलला. ऑफ साईडला मिड ऑफमध्ये आहेत फिल्डर. अंतर्वर्तुळातलं क्षेत्ररक्षण तितकं चपल असायला हवं, कारण त्याचं असं आहे की ड्राईव्ह केल्यानंतर अंतर्वर्तुळामध्ये जे फिल्डर असतात ना त्यांच्याकडे लवकर बॉल जात असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे वेळ फार कमी असतो. चेंडूची लाईन रीड करणं, नजर ठेवणं, चेंडूला उचलणं, फेकणं, या काही गोष्टी असतात ना काही क्विक रिफ्लेक्समध्ये तुम्हाला करायचे असतात. म्हणूनच अंतर्वर्तुळातलं क्षेत्ररक्षण चपळ, चतुर, चाणाक्ष, हुशार असणं गरजेचं आहे. हुशार आहेत विकेट किपर. त्यांना हा झेल टिपला आणि हताश नाराज मानेनं नजरेनं फलंदाज क्रमांक 4 बॅट्समन निखिल मडवी बॅक टू दी डगआउट. डीजे इन द मिक्स. थँक्यू सो मच टीचर मास्टर. आणि जसकार या विभागामध्ये आमची ही पहिली वेल आणि जसं मात्र आम्ही गाडी आतमध्ये आणली. सर्वप्रथम दर्शनीय हे भव्य आणि दिव्य मंदिर नजर कैदेत आलं. अर्थातच आई श्री रत्नेश्वरी माऊलीचं मंदिर ग्रामदेवता आहे. आणि खरं तर आतमध्ये जसं आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी 5-6 मूर्त्या आम्हाला पाहायला मिळाल्या जिथे नावं लिहिली होती. सहदेव, ब्राह्मणदेव, नामीर देव, कुलदेव, त्याचबरोबर कुलदेवांची 3 मुळं अशी नावं होती. एका बाजूला गणपती मंदिर होतं छोटं आणि अगदी बाजूलाच काफरी काका मंदिर ग्रामदेवतेचे रक्षक म्हणून त्यांची ओळख आणि त्यांचं एक मंदिर अगदी छोटंसं सुबक मंदिर बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. फार छान आकर्षणीय आणि स्पर्धासुद्धा आपण पाहिली तर आर्टिफिशियल फ्लड लाईट्स अंतर्गत आणि रजनी क्रिकेटचं एक वेगळं आकर्षण असतं. आणि नेहमीच आपण रजनी क्रिकेटमध्ये खरं तर रात्रीचं आपण वर्णन करत असतो, आपण चंद्राचं वर्णन करत असतो. स्पर्धा जशी पुढे जाईल टप्प्याटप्प्यानं आज प्रतिभावंत 2 समालोचक ज्यांच्या समवेत आम्हाला मायक्रोफोन शेअर करण्याची संधी आहे त्यांच्याकडनं बरंच काही शिकायलाही मिळतं. त्यांना आपण डिजिटली ऐकत असतो. आज प्रत्यक्ष हे आमची पहिली संधी असणार आहे. ड्राईव्ह केलं बॉलला ऑन साईडला. मॅचमध्ये मी म्हणेन थोडी इंटेन्सिटी कमी झाली आहे. मॅचला आता तापवायला लागेल. आमच्या दशरथजी पाटील आमचे गुरुवर्य त्यांच्या सर भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर मॅच तापवायची आहे. षटकार चौकार तुम्हाला ठोकावे लागते. इथे पर्याय नाही आहे कारण फॉर्मॅट नॉकआउट आहे आणि नॉकआउट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे एकच पर्याय असतो, तोड फोड मार जोड. साम दाम दंड भेद ही रणनीती तुम्हाला अवलंबावी लागेल. परंतु इथेही पुन्हा एकदा जर का बॉलची लाईन लेन आणि जर का टप्पा पाहिला तर अचूक राहिलाय. षटक क्रमांक 3 मध्ये स्पेल 2 मध्ये आलेत ते आदित्य पाटील, ज्याच्याकडे गती आहे, ज्याच्याकडे मती आहे. रिदेमिक बॉलिंग ॲक्शन, त्याचा रनवे, त्या पॉपिंग क्रीज क्रॉस केल्यानंतर फ्रंट फूट लँडिंग केल्यानंतर लाईन लेन टप्पा दिशा या सर्व गोष्टींवरचं कंट्रोल
या सर्व काही गोष्टी ज्याच्याकडे आहेत. एक परिपूर्ण गोलंदाज म्हणून विख्यात आदित्य पाटीलने हे षटक कधी सुरू केलं आणि कधी संपवलं हे आपल्याला उमगलं नाहीये. 2 स्पेल आपण पाहिले त्याचे, 2 षटकामध्ये त्यानं 3 विकेट्स संपादित केल्या, फक्त 7 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ऑफ द टुर्नामेंट आपण असं म्हणूया. आणि या षटकामध्ये खरं तर एकंदरीत त्यानं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 1 आणि 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 10. गडी बाद झाले ते 4 आणि 4 बाद 10. अतिशय कमी, अतिशय लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फारच कमी धावसंख्या. आता या धावांना ॲक्सेलरेट करायचे. आशिष पाटील आहेत एक मजबूत बांधा असलेले फलंदाज जे स्वतः एक स्पेशलिस्ट विकेट कीपर आहेत, परंतु या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधनं आता धावा येणं गरजेचं असणार आहे. ते येतील का? प्रीमेडिएटेड मनात अगोदरच ठरवलंय की मी स्विचच मारणार. गॅरी सॉबर्सच ना स्विचचा जो प्रयत्न केला आणि वर्ल्ड कप त्यांच्या हातून गेलं. इथे खरं तर मी म्हणेन अजून एक डॉट बॉल आलाय, पर्सेंटेज वाढत चाललेत. अजून एक लागोपाठ. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका आणि जितक्या चुका तितकं तुम्ही मॅचपासून दूर जाल. हे साधं सोपं गमक आहे हे या क्रिकेटचं. परंतु अजून एक सलगचा तिसरा चेंडू डॉट. अ मॅग्निफिसंट अटॅक कल्पेश ठाकूर. क्या बात. अतिश सर 19 चेंडू डॉट काढलेत आतापर्यंत. चेंडू झालेत ते फक्त 18 आणि 3 21. 21 मध्ये 19 चेंडू डॉट म्हणजे 2 चेंडू फक्त धावा आलेल्या आहेत. बरोबर. एक षटकार, एक सिंगल आणि 3 वाईड. हे विश्लेषण कदाचित फारच रेअर आपल्याला पाहायला मिळेल. 4 डॉट म्हणजे 20वा चेंडू डॉट. नित्य सर याच्या पाठीमागे कारण आहे सामना प्रतियोगितेच्या ठिकाणी येताना तुम्ही वेळेवर पोहोचा, तिथे चर्चा करा, प्लॅनिंग करा, समोरच्या संघाचे डावपेच पहा. या फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. याकडे दुर्लक्ष झालंय आणि आता आपण त्याचा निकाल देखील पाहतोय. नाही म्हणतो ना आपण की प्रत्येक टीमनं किमान 15 मिनिटं अगोदर मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. कारण त्याचं साधं सोपं आहे. उत्तर काय? मैदानामध्ये तुम्ही जर का लवकर उपस्थित राहिलात तर तुम्हाला मैदान कसं आहे, काय आहे, मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, मैदान कोणत्या बाजूला छोटं आहे म्हणजे जिथे मिनिमम एफर्ट्सनं तुम्हाला मॅक्झिमम धावा मिळतील, आउटफील्ड कशी रिॲक्ट करते, विकेट कशी रिॲक्ट करते, प्रतिस्पर्धी टीमच्या स्क्वॉडमध्ये प्लेइंग 11मध्ये कोणकोणते गोलंदाज आहेत, कोणकोणते फलंदाज आहेत, त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग, रणनीती, स्ट्रॅटेजीज आखता येते. परीक्षेला बघा, आपण जर का बरोबर 10 वाजताचा पेपर असेल आणि आपण जर का काही कारणानं जर का उशीर झाला तर मात्र आपण लेट पोहोचलो ना तर भरपूर तारांबळ उडते. अगदी विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा आपल्याला त्या क्वेश्चन पेपरवर लिहिलेलं असतं, हॉल तिकीटवर लिहिलेलं असतं बघा की आपण आपल्या परीक्षा स्थळी किमान अर्धा तास अगोदर यावं. आणि काय गोलंदाजी हाताळली आहे. अ मेडन ऑफ अ मॅग्निफिसंट बॉलिंग. जोरदार डाला कल्पेश ठाकूर साठी. दुसरं मेडन षटक या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळतंय आणि जबरदस्त गोलंदाजी. धावा तर होत नाहीयेत, त्यानंतर मात्र मी म्हणेन पूर्णपणे जखडून बांधून ठेवलंय, रिस्ट्रिक्ट केलं. जसं शेवटचं षटक सुरू होईल रसिक प्रेक्षकांना प्रफुल्लित करण्यासाठी डीजे मास्टरला आम्ही सूचित करणारच आहोत. परंतु मॅच नंबर 2 मध्ये टीम कॅप्टन मीत 11 वाशी अर्थातच नवी मुंबईमधील हा संघ आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन ऑफ बोनकोडे 11 बोनकोडे. आपण सज्ज असा, लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये या. आमच्या समेत खरं तर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. टॉस आपल्याला करायचा आहे. शेवटचं षटक आहे. पहिलाही बॉल आपण जर का बघितला तर तो व्हाईट बॉल आलाय. रणसंख्या 1 पुढे गेली. 11 आपल्याला पाहायला मिळेल. 11 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अजून एक डॉट बॉल. पांढऱ्या आणि शुभ्र रंगाचं खरं तर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आपण आई रत्नेश्वरी मंदिर, आपण ग्रामदेवतेचं मंदिर म्हणून आपण जो उल्लेख केला, अप्रतिम सुंदर सुबक
अशा मंदिराचं वर्णन जर का करायचं झालं तर शब्दही फिके वाटावेत असं हे स्थान आहे. आणि इथे अखेरीस आलाय खरं तर मी म्हणेन थोडा प्रेशर रिलीज करणारा षटकार आणि आशिष पाटील आता मात्र ऑन अ फायर, थोडे लेट 6 धाबा डीजे. उमेश म्हात्रे आणि आशिष पाटील. उमेश संघाचे एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आहेत. याही वेळेला पहा बॉल लांबच लांब आणि उंच सुंच गगनभेदी गगनचुंबी आणि गगनस्पर्शी फटका आशिष पाटील. परंतु थोडं सेलिब्रेशन नाही आहे कारण हे उशिरानं आलेलं शहाणपण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काही हरकत नाही, मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमलाही समसमान संधी असणार आहे कारण त्यांच्यासाठी सुद्धा हेच ग्राउंड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हीच विकेट आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्याच कंपनीचे चेंडू आहेत आणि तुमच्याकडे ज्या क्वालिटीच्या बॅट्स आहेत ना त्याच क्वालिटीच्या बॅट त्यांच्याकडे सुद्धा आहेत. परंतु त्यांच्याकडे अतिरिक्त एक गोष्ट आहे, तो म्हणजेच या सीझनचा मागच्या 3 सीझनचा रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे खरं तर नेहमीच पहिल्या क्रमांकावर आहेत टीम बामणडोंगरी, त्याचा मोमेंटम, त्याचा आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास हा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. मग खेळ एका खेळाडूचा असू द्या किंवा सांघिक खेळाडूचा असू द्या. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा आणि लेग बाय 89 मध्ये होईल भर रनसंख्या झाली आहे ती. नवी मुंबईचे आमचे अनेक खरं तर रसिक प्रेक्षक विचारत असतील की धावा किती झालेल्या आहेत, त्या आपण त्यांना अपडेट करूया. 24वा 5 गडी बाद, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. ड्राईव्ह केलाय, बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क आणि उमेश यांना वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. चला तृतीय पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आमचे राजेंद्र सर आपल्याला पाहायला मिळतील, त्यांना मी इन्व्हाइट करणार आहोत. पहा आपण या स्क्रीनवर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीनं पंचांची भूमिका थोडी सोपी केली आहे. आपण असं म्हणूया पंचांचं थोडंसं दडपण कमी केले, त्यांचं सायकोलॉजिकल प्रेशर थोडं कमी केले आणि त्याचबरोबर खरं तर टेक्नॉलॉजीनं अनेक खेळाडूंना चांगलं एक्सपोजर दिलं आणि हा फेअर बॉल असणार आहे. इट्स अ लिगल फेअर बॉल. शेवटचा चेंडू टार्गेट सेट होईल, 6 मिळाल्या तर 30 होतील. ड्राईव्ह केलाय, फिल्डर नाही आहेत, बॉल गॅपशॉट सिलेक्शन न जाईल, बरोबर डीप मिड विकेट आणि काबू करण्याच्या मधून जाईल बॉल सीमारेषा पार आणि पंच आम्हाला अपडेट करतात की हा असणार आहे तो चौकार आणि धावसंख्या पोहोचेल ती 28 वर. आणि इथे मात्र 30 चेंडू आणि साधं सोपं असं समीकरण मी म्हणेन, इझी टू चेस, इझी टू चेस डाऊन. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये असं म्हटलं जातं की कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं. परंतु या धावांचा पाठलाग करण्यासाठी मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं कोणती रणनीती आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करणारी टीम कोणकोणत्या खरं तर डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये उतरतील, हे संपूर्ण मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी पुनश्च आपण मायक्रोफोनवर करूया परिवर्तन आणि या ऐकूया ज्यांना आपण अंतिमच्या दिवसामध्ये ए लॉटमध्ये नेहमी पाहत असतो, ऐकत असतो, अनुभवत असतो. मायक्रोफोनवर जयेश भोसले सर जुळणार आहेतच नेक्स्ट मॅचमध्ये. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करू याच विभागातील आणि उरणच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणून ज्यांना आपण नेहमी ऐकत असतो, पाहत असतो, सूत्रसंचालक म्हणून ख्यात नाम असलेले आणि अनेक पुरस्कार खरं तर पुरस्कृत आमचे अतिश पाटील सरांना आम्ही इन्व्हाइट करू आणि नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही कॉल करू. मित 11 टीम वाशी आणि बोनकोडे 11 बोनकोडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या, आपल्याला करायचं आहे तो टॉस. हे चली आपण विनंती करू मान्यवर पाहुण्यांना, जसकार ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी बुधाजी ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय रविकांत बाबूराव ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण या. माजी सरपंच सन्माननीय रमाकांत दादा म्हात्रे यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं.
कामगार नेते सुरेशजी म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण ही अतिथी कक्षामध्ये यावं. माजी विभाग प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय श्री मधुकरदादा ठाकूर यांना देखील आपण विनंती करू की आपण ही अतिथी कक्षामध्ये यावं. नवघर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा उरण शिंदे गटाचे शिवसेनाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय दीपकदादा ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण ही अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती काशीबाई ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण ही अतिथी कक्षामध्ये यावं. या सोहळ्याप्रती ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती प्रणालीताई म्हात्रे यांना विनंती आहे की आपण ही अतिथी कक्षामध्ये यावं. विद्यमान सदस्य हेमाताई ठाकूर, विद्यमान सदस्य सीमाताई ठाकूर, विद्यमान सदस्य धनवंती ठाकूर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैजयंती ठाकूर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दमयंती म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राहुल ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत या सर्वांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष सन्माननीय अजित ठाकूर यांना इन्व्हाइट करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. शेतकरी कामगार पक्षाचे गाव अध्यक्ष भूषण ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री उमेशजी पारवे यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय प्रशांतदादा पाटील यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री गणेशदादा घरत यांना देखील विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. या गावचे माजी सरपंच सन्माननीय दामोदर शेठ घरत यांना देखील आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सचिन ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. शिवसेनेचे गाव शाखा प्रमुख सन्माननीय सुभाजी तांडेल यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तदनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गाव अध्यक्ष सन्माननीय निशांतदादा ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय परेशदादा ठाकूर यांना देखील आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि या चालू सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतोय पहिला सामना एका बाजूला आहे बामणडोंगरी, दुसऱ्या बाजूला घणसोलीचा संघ. घणसोली संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे, बॅकफुटवर आहे. त्याची कारणं अनेक होती, तर थोड्याशा उशिरानं आपण आलो, मॅनेज करू शकलो नाही, बातचीत करू शकलो नाही, चर्चा केली गेली नाही आणि मात्र सुरुवातीच्याच काही षटकांमध्ये मॅचचं जे मुवमेंट आहे ते मात्र बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजानं आपल्या बाजूने घेतलं. सामना ऑन होईल. दुसऱ्या डावाकडे आपण जाऊ. दुसऱ्या डावाच्या दिशेने जात असताना पहिला गोलंदाज अनुराग आपण पाहतोय. संदेश आणि तकदीर पाटील ही जोडी मैदानामध्ये असेल. फर्स्ट बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं काय फटका सजवलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मिळालाय हा चौकार. सन्माननीय प्रेमनाथ दादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दुतुम गावाच्या विकासासाठी कल्पक बुद्धीतून ज्यानं आपल्या गावाचा विकास साधला आणि लोकांचं जनमत वाया जाऊ दिलं नाही आणि म्हणूनच लोकप्रिय सरपंच म्हणून दुतुम गावाच्या सरपंच साहेबांची ओळख आहे. आज मात्र प्रेमनाथ दादांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस चषकामध्ये मनापासून स्वागत करत आहोत. पहिल्या बॉलवर आलेला हा फटका पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलच्या दिशेने आपण जातोय. हा प्रकार बॉल अपरकट केलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय. गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेषेच्या जवळ गेलाय. खेळाडू मात्र या ठिकाणी हरला, चेंडू मात्र जिंकला. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावांचं टार्गेट होतं. पहिल्या 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजावर असणारा दबाव, संघावर असणारा दबाव खूप काही सांगून जातोय. प्रेशराईज असणारा सामना. यावेळेस लेट कट फ्लाइंग स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते.
सर्कल मधल्या पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पहिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तदनंतर डीप स्क्वेअर लेग, तदनंतर फ्लाइंग स्लिप थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चौकाराचे हॅट्रिक. यावेळेस आणखी एक शॉट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, मात्र डॉट बॉल आलाय. गरज आहे आणखी काही डॉट बॉलची. विकेट फ्रॅक्टरच या ठिकाणी घनसोळी संघाला या सामन्यामध्ये आणू शकतोय. सध्याच्या घडीला हा चॅम्पियन डे आहे, कारण शेवटचा दिवस इथे तुम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. आणि अब्जावधी लोकांचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय संघाची झुंज देखील आपण पाहतोय दुबईच्या मैदानावर सुरू आहे. चॅम्पियन बनण्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलची लढत. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, खेळाडू आला. इथे मात्र पहिली विकेट आली आहे, पहिला गडी बाद. देशाच्या उन्नतीमध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या चळवळीमध्ये, देशाच्या क्रांतीमध्ये, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्या काळातला एकमेव पक्ष झुंज देत होता, अर्थातच काँग्रेस पक्ष. काही क्रांतिकारांचा जन्म काँग्रेस काळामध्ये झाला, जिथून मात्र 150 वर्षाची जुलमी राजवट उलथवून लावली. यावेळेस फुलटॉस बॉल होता, लोवर फुलटॉस. गती परिवर्तन केला गेला, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. बाईकच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी मिळेल. धावा येत आहेत, धावानं लगाम लावलेला नाही आहे. 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी सुरुवातीला दिलं. पहिलं षटक या ठिकाणी संपल्याचा निर्वाला पंचांकडून दिला जातोय. 13 धावा, एक गडी बाद ही स्थिती आहे. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. येणारे 24 बॉल 12 धावांची गरज असेल मित्रांनो. प्लॅनिंग करावी लागेल, कशा पद्धतीनं सामना या ठिकाणी अजून खेचला जाऊ शकतो, कशा पद्धतीनं सामन्यामध्ये रंजकता निर्माण केली जाईल. आताच्या घडीला आपण पाहिलं 9:10 होत आहेत मित्रांनो. पहिला सामना अजूनही सुरू आहे, शेवटची रात्र आहे. आणि इथून साप चिन्ह दिसू लागलेत की हा आजचा दिवस, आजची रात्र सकाळच्या प्रहरामध्ये संपून जाईल. आज शेवटच्या रजनीमध्ये बऱ्याच विभूती या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी येतील. नवीन गोलंदाज तुषार बर्गे नावाचा हा गोलंदाज. यावेळेस टॉप पेज आहे, हवेमध्ये बॉल, चेंडू गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. वाईट दिवस, वाईट वेळ सुरू आहे घनसोली संघाची. काहीच गोष्टी त्यांच्या बाजूने घडताना दिसत नाही आहेत. हवेमध्ये बॉल आहे, इथून मात्र एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. पहिली विकेट पडल्यानंतर तर देखील आपण पाहिलं की घनसोली संघ कशाही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकत नाही आहे. कारण बॉल आणि धावांमधलं अंतर जे आहे, डिफरन्स जे आहे ते फार मोठं झालं आहे. यावेळेस मात्र फलंदाज तयार नव्हता, किंबहुना मला वाटतं या क्षेत्ररक्षकाला आवाज दिला. दुसऱ्या षटकामध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर तैनात असायला पाहिजे, ते आहेत मित्रा. आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ, एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. पुढचा बॉल हवेमध्ये आहे, एलिव्हेटेड नाहीये, एलिव्हेशन नाहीये, उंची जास्त, लांबी कमी होती. आणखी एक विकेट पडली जाईल, आणखी एक धक्का लागतोय बामणडोंगरी संघाला.
धावसंख्या एकूण 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 29 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे. थोडंसं मिस गाईड या ठिकाणी होतं, त्यामुळे आपल्या समोर चुकीचा स्कोर आपण मांडला. गोलंदाजी ताकद राहिली, घनसोली संघाची फलंदाजी ताकद राहिली, पण आजचा दिवस त्यांचा नव्हता. त्याचं कारण स्वामींनी सांगितले, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काही चुका आपणच करतो. वेळेत आलो नाही, प्लॅनिंग झालं नाही, मैदानाची भौगोलिक परिस्थिती, विकेटची पाहणी केली नाही, समोर कोणता संघ आहे हे देखील माहिती नव्हतं. इथे मात्र हवेमध्ये बॉल आहे, अतिरिक्त उंची आपल्याला पाहायला मिळाली. इथे आणखी एक विकेट पडली जाईल. तुषार बर्गेला मिळतोय आणखी एक विकेट. विकेट फॅक्टरच घनसोली संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो, कारण धावा फार स्कोर बोर्डवर कमी लागल्या. पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 28 धावा, 29 लक्ष दिलं गेलं. इथून मात्र आपण 2 मेडन षटक पाहिले. काय लाजवाब स्पेल होते, अप्रतिम. कमी षटकांच्या खेळामध्ये जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडू स्वप्न शतक असेल, तर गोलंदाजानं कमी षटकांमध्ये टाकलेलं मेडन ओव्हर हे षटकापेक्षा, एखाद्या शतकापेक्षा मोठं मानलं जाईल. कारण कमी षटकाच्या खेळामध्ये आताच्या घडीला गोलंदाजीचं करिअर सांभाळणं फार कठीण आहे. यावेळेस स्विच केलाय, रिव्हर्स स्वीप पाहायला मिळतोय, चेंडू जातोय. पंचांचा इशारा ते 1 बाउन्स वर दररोज 4 धावा. आले आता या बॉलवर मात्र आर्यन नाईकनं पहिल्याच बॉलवर स्विच केला. चांगला टायमिंग पाहायला मिळालं. थर्डमानच्या रिझर्व्हमध्ये कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नव्हता जिथे 4 धावा प्राप्त झाल्या. पूर्णपणे डिप्रेस करून टाकलंय, डॉमिनेट करून टाकलंय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरपासून घनसोली संघाला पुढे येण्याची संधी दिलेली नाही आहे, डोकं वर करण्याची संधी दिलेली नाही आहे. ही ताकद राहिली आहे. बामण डोंगरीनं आजवर जेवढ्या प्रतियोगिता गाजवल्यात ना, फलंदाजांपेक्षा गोलंदाजी ही त्यांची वरचढ राहिली आहे. गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. गोलंदाजी त्यांची ताकद नाही आहे, तर त्यांच्याकडे डाव्या हाताचे किमान 4 ते 5 बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उजवं डावं कॉम्बिनेशन डोकेदुखी उजव्या हाताच्या फलंदाजाला, आणि त्याचा पुरेपूर वापर कॅप्टन्स नक्कीच करतो. आणखी एक स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. टायमिंग साधता आलेला नाही आहे. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 6 धावांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये रोमहर्षकता नाही आहे, शांतता पसरली आहे. पहिला डाव ज्या पद्धतीने कमी धावसंख्येचा आला, तिथून मात्र दुसऱ्या डावाकडे जात असताना भयान शांतता, एक स्मशान शांतता पाहायला मिळाली. धावा झाल्या नाहीत ना तर प्रेक्षक नाराज होतात, फटके आले नाहीत ना तर प्रेक्षक खुश नसतात. धावा होतात तेव्हा खुशी पाहायला मिळते. इथे फुल टॉस बॉल आहे, लंगॉट रिझर्व मध्ये पाहायला मिळतो. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय. चला मी टॉससाठी इन्व्हाइट करेन दोन्ही कॅप्टन्सला. नेक्स्ट मॅच पुढील सामन्याकडे जात असताना आपल्या पुढच्या सामन्यामध्ये वाशीगाव आणि विपक्ष त्यांचे असतील बोनकडे, विपक्ष 11 बोनकडे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करू की आपण कृपया टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. हा डाव संपण्यापूर्वी टॉस होणं फार गरजेचं आहे, नाहीतर दोन्ही संघांची षटकं कमी केली जातील. ही पूर्व सूचना, विनंतीपूर्वक पूर्ण वजा सूचना दिली जाईल की इथे आयोजक तुमच्यासाठी स्पर्धा ठेवतात, समालोचक दिवस आणि रात्र समालोचन करतायत, याचं भान ठेवा. वेळ फार महत्वाची आहे, मग तुमची कुठलीही गय केली जाणार नाही. आम्ही आयोजकाची देखील परवानगी या ठिकाणी घेणार नाही आहे. हे सुरुवातीला आपणही तुम्हाला आता सूचित करतोय. डायरेक्ट या ठिकाणी पॅनल्टी घोषित केली जाईल आणि टॉस देखील कमी षटक करूनच टॉस उडवला जाईल, याची नोंद आपण ठेवायची आहे. याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षाच्या दिशेने आपण पाहतोय द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशन
तब्बल 162 इव्हेंट ज्यांच्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं द्रोणागिरी स्पोर्ट्स आणि महोत्सवामध्ये आपल्याला साकारताना पाहतो ते अर्थातच असोसिएशनचे सर्व आदरणीय श्री महादेवजी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. स्विच केला, इथे विकेट पाहायला मिळाली. अतिशय हलका सामना, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चॅम्पियन सामना अतिशय रोमांचक. 206 धाबांवर 5 सफलता भारताच्या गेल्यात. अजूनही 46 धाबांची गरज. चला 2 कॅप्टन्स आलेत का? टॉस करून घ्यायचा आहे. अभिनंदन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातील. पहिला सामना अतिशय निराशाजनक स्थितीमध्ये पाहायला मिळाला. धावा झाल्या नाहीयेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये फार अपेक्षा घेऊन काँग्रेस चषकामध्ये घडसोळीचा संघ आला. फार दूरवरचा प्रभात जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण एकच स्पर्धा खेळणं फार गरजेचं आहे मित्रांनो. घाई गडबडीमध्ये बऱ्याच गोष्टी राहून जातात आणि मग अनवधानानं आपल्याला नैराश्याला सामोरे जावं लागतं. चलूया या मॅचचा समारोप करण्यापूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आलेल्या मान्यवरांचा सुरुवातीला या ठिकाणी सन्मान करू. आज आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व आदरणीय श्री महादेवजी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि काँग्रेस कमिटी जसकार यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या एका या शांत स्पर्धेमध्ये या चषकामध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव. 25 वर्ष द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन, युवा महोत्सव, मॅरेथॉन स्पर्धा, अनेक खेळांचे प्रकार, लुप्त झालेले खेळ आणि आज मात्र केवळ उरण नाही तर रायगडच्या बऱ्याच कला